मित्रांनो नमस्कार। अवघ्या आजचा जो हा व्हिडिओ येतोय, या व्हिडिओ नंतर जेमतेम 14 तासामध्ये मतमोजणीला सुरू होणार आणि 18 ते 19 तासात पुढील महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र हे स्पष्ट होणार आहे। महायुती येणार की महाविकास आघाडी येणार, पण आज आपण विचार करणार आहोत गोरेगाव मतदारसंघाचा। कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की आपण गोरेगावचा एक आढावा घेणार आहे। गोरेगावात कोण येणार, कोण पडणार, कोणाला किती मतं पडणार हा अंदाज आपण वर्तवणार नाही, मात्र ग्रासरूटवर गोरेगावची स्थिती काय होती आणि गोरेगावात काय होऊ शकतं याबद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार म्हणा, किंवा मी तुम्हाला थोडक्यात ती पार्श्वभूमी सांगणार। सुरुवातीचा काळ असा होता की जेव्हा 5 नोव्हेंबर नंतर प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा गोरेगावमध्ये तिरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती, अशी चर्चा होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वीरेंद्र जाधव, महायुतीच्या विद्या ठाकूर आणि महाविकास आघाडीचे समीर देसाई यांच्यामध्ये ही लढत होणार अशी एक चर्चा होती। प्रचारही तसा सुरू झाला होता, मात्र शेवटचा टप्पा आला आणि मनसे काहीशी बाहेर पडली। बाहेर एवढ्यासाठी मी म्हणेन की आता गोरेगावामध्ये अगदी स्पष्ट असं चित्र आहे, दुरंगी लढत आहे आणि अतिशय टफ फाईट ही गोरेगावामध्ये पाहायला मिळणार आहे। विद्या ठाकूर आणि समीर देसाई, विद्या ठाकूर हॅट्रिक साधणार की समीर देसाई नावाने नवा चेहरा आमदार म्हणून मिळणार, याकडे संपूर्ण गोरेगावचं लक्ष लागलंय। पण मला एका गोष्टीची खंत वाटते, ती ही की तुम्ही कितीही कामं करा, लोकांना फरक पडत नाही, लोक विसरतात, लोकांच्या लक्षात राहत नाही। एक तर निवडणुकीत पैसा बोलता आहे, किंवा मग तुमचे रिलेशन्स म्हणा, किंवा मग तुम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या घरामध्ये काय आणून दिलंय, काय वस्तू दिल्या आहेत, त्याच्यावर आजचं निवडणूक म्हणा किंवा आजचं मतदान हे ठरलेलं आहे असं मला वाटतं। कारण गेल्या 3 वर्षात मनसेने जी कामं केली मराठी माणसासाठी ती कोणत्याही पक्षाने केली नाही। मग मोर्चे असू दे, आंदोलन असू दे, मराठी भाषेच्या अस्मिता दर्जा जो मिळाला तो विषय असू दे, किंवा मराठी पाट्या प्रत्येक दुकानावर असू दे तो विषय असू दे, वीज बिलचा विषय असू दे, जर आंदोलन आणि मोर्चे कोणी केले असतील तर ते मनसेने काढले। मात्र मनसेला हवा तसा फायदा या निवडणुकीत दिसत नाहीये। 2019ला मनसेला 26,500 मतं मिळालेली, पण आता मतं तेवढी मिळणंही कठीण आहे असं एकंदरीत आजचा अंदाज असा वाटतोय। मग प्रश्न असा येतो की मग तुम्ही लोकांसाठी काम का करा, जर लोक तुम्हाला मतदान करणार नाही। लोकांची असं आज गोरेगावमध्ये आहे की लोकांना काही फरक पडत नाही, तुम्हाला कामं करायची तर करा। एक वेळ सोसायटीमध्ये जर कोणी गंभीर आजारी असेल आणि त्याला जर मनसेने रुग्णालयापर्यंत नेलं असेल तरी त्याला मत ते मिळणार नाही, मात्र जर तिथे कचऱ्याचे डबे दिले, बसण्यासाठी जागा दिली तर त्या उमेदवाराला ते मतदान होतं। ही आजची वस्तुस्थिती आहे। त्यामुळे मनसेने जी कामं केली त्याला मराठी माणसांनी फारशी दाद दिली अशी आजची स्थिती मला दिसत नाही। आता आपण येऊया दुरंगी लढतीकडे, म्हणजे विद्या ठाकूर विरुद्ध समीर देसाई। या दोघांची लढत पाहिल्यानंतर मला 1990 आणि 2014च्या गोरेगावातील लढती आठवतात। 1990 मध्ये सुभाष देसाई विरुद्ध शरदराव असा अटीतटीचा सामना होता आणि त्याच्यामध्ये 595 मताने सुभाष देसाई विजयी झाले होते। त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने सुभाष देसाई यांना 6 वर्षाची बंदी घातली निवडणूक लढवण्यावर। आणि त्यानंतर येऊया 2014ला स्वबळावर लढलेली विद्या ठाकूर आणि सुभाष देसाई, आणि त्याच्यामध्ये 4,900 मतांनी जवळपास सुभाष देसाई यांचा पराभव झाला होता। अटीतटीची लढत झाली होती। त्यामुळे आता 2024ला नेमकं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे। मतदान झालेलं आहे, 3,23,000 जवळपास मतदार गोरेगावात आहेत आणि 1,83,000 मतदारांनी पूर्व आणि पश्चिमेकडे आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आता मला विचाराल तर छोटे जे 10 पक्ष आहेत, अपक्ष पक्ष हे मिळून जे 10 जण आहेत, नोटा आणि मनसे यांना 23,000 ते 25,000 मतं धरली, एकत्र जरी धरून तरी उरली जवळजवळ 1,58,000 ते 1,60,000 मतं। म्हणजे जो निवडून येणार त्याला 82,000 ते 83,000 मतं पडणं गरजेचं आहे। आता ते महायुतीला पडणार की महाविकास आघाडीला पडणार हे उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। विद्या ठाकूर कामाच्या आधारावर लोकांसमोर गेलेल्या, आपण केलेली कामं ही त्यांनी लोकांसमोर दाखवली, त्यांचा जनसंपर्क, त्यांचा स्वभाव, त्यांच्या नगरसेवकांनी केलेली कामं ही विद्या ठाकूर यांची जमेची बाजू आहे। समीर देसाईचं म्हणाल तर मला असं स्वतःला वाटतं
की समीर देसाई यांनी प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे त्यांनी एक हाती प्रचार केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शिवसेनेतूनच त्यांना अंतर्गत विरोध झाला. मग सुभाष देसाई यांनी मध्यस्थी करून तो अंतर्गत जो कलह होता, जो संघर्ष होता, तो काही प्रमाणामध्ये आटोक्यात आणला. काँग्रेसने दिलेली समीर देसाईंना साथ, समीर देसाईंचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू. आता असं बघा की गोरेगाव पूर्वेकडे वॉर्ड क्रमांक 51 येतो, 54 येतो, इथे एक 50 ते 52% मतदान झालेलं आहे. त्यामुळे तिथे फारसा असा फरक जाणवणार नाही. ज्याला पण लीड मिळेल, जर 54 मध्ये समजा समीर देसाई यांना लीड मिळाला तर तो 500,000चा असेल, विद्या ठाकूरना मिळाला तो पण 1000च्या दिशेने असेल. ती स्थिती 54 मध्ये आहे. 54 मध्ये देखील एक 1,500 ते 2,000चा लीड विद्या ठाकूर यांना मिळण्याची जास्ती शक्यता आहे. त्यामुळे तिथे जो सामना होणार तो अटीतटीचा होणार. 1,500 ते 2,000ची 2 वॉर्डात मिळून जी लीड मिळेल ती एक तर समीर देसाई यांना असेल किंवा विद्या ठाकूर यांना असेल. फारसा मोठा परिणाम तिथे दिसणार नाही. मग परिणाम दिसणार कुठे तर तो पश्चिमेकडे. पश्चिमेकडे वॉर्ड क्रमांक 50 आहे. दोघांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. विद्या ठाकूर यांचा बालेकिल्ला आहे. 2024च्या लोकसभामध्ये 9,000चा लीड दीपक ठाकूर यांना मिळाला होता, म्हणजे सॉरी वायकर यांना मिळाला होता दीपक ठाकूर यांच्या वॉर्डामध्ये. आता तो लीड काहीसा कमी होताना दिसतोय. तो लीड मला असं स्वतःला वाटतं, एकंदरीत जे ग्रासरूटवर आपण फिरलो, परिस्थिती पाहिली तर असं वाटतं की तो लीड एक 5 ते 6,000च्या घरात येऊ शकतो. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 56, वॉर्ड क्रमांक 56 मध्ये समीर देसाई यांना एक 5,500-6,000चा लीड मिळेल अशी शक्यता आहे. मनसेची काहीशी मतं तिथे जी 2019ला मनसेला जी लीड होती 7,200 7,400ची ती कमी होऊन 3,500-4,000वर येईल असं मला वाटतं. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी समीर देसाई यांना चांगला लीड मिळेल. जर त्यांना तो लीड मिळाला किंवा त्यापेक्षा जास्त मिळाला तर भाजपची डोकेदुखी निश्चितपणे वाढणार आहे. त्यामुळे आपण येऊया आता 55 वॉर्डामध्ये. 55 वॉर्डामध्ये गुजराती, मारवाडी मोठ्या संख्येने मतदार आहेत, मराठी तेवढेच मतदार आहेत. त्यामुळे तिथे काय मतदान होणार, कारण 2024ची जी निवडणूक होती लोकसभेची तिथे 15,000चा लीड हा महायुतीला मिळाला होता. मला आता असं वाटतं की तो लीड एक 9 ते 10,000वर येईल. त्याला कारण 2 गोष्टी. एक म्हणजे जवाहरनगरमध्ये काही गुजराती मारवाडी मतं जी भाजपला पारंपरिक पडतात ती मतं काहीशी समीर देसाई यांच्याकडे जातील, कारण त्यांचा जनसंपर्क आणि पूर्वीचे त्यांचे असलेले संबंध, ते स्वतः जवाहरनगरला राहायचे, त्यामुळे त्यांचा असलेला संबंध. आणि सर्वाधिक महत्वाची गोष्ट मला नमूद करायची वाटते जी मी बघितली, तिथे डाय्याबाई चौकात पूर्वी जेव्हा बूथ लागायचे त्या बूथवर भाजपकडे गर्दी दिसायची. आणि शिवसेना जे 2014ला निवडणूक झाली म्हणा किंवा हल्ली झाली 24ला लोकसभेची, तिथे गर्दी कमी होती. आज परिस्थिती तशी नव्हती. परिस्थिती अशी होती की जेवढी गर्दी ही महायुतीच्या बूथवर दिसत होती तेवढीच गर्दी डाय्याबाई चौकात ही समीर देसाई यांच्या बूथवर दिसत होती. आणि त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एका विकासकाने लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कीर्तीकरांच्या विरोधात प्रचंड काम केलं. जवाहरनगरमध्ये वॉर्ड क्रमांक 56 मध्ये तो विकासक खुलेआमपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभा होता. त्यांनी महायुतीला यावेळी विरोध केला त्या विकासकाने. त्यामुळे मला असं वाटतं की वॉर्ड क्रमांक जो 55 आहे तिथे जी 15,000ची लीड होती ती 9 ते 10,000च्या घरात आली. ती जर आली तर त्याचा फायदाही हा समीर देसाईने येणार. आता आपण येऊया वॉर्ड क्रमांक 57 मध्ये. वॉर्ड क्रमांक 57 मध्ये मला स्वतःला असं वाटतं की समीर देसाई यांना लीड मिळेल. कमीत कमी एक 2,500 ते 3,000ची आघाडी समीर देसाई यांना तिथे मिळू शकते. जर ती मिळाली नाही तर भाजपला तिथे फायदा झाला तर तो निश्चितपणे विद्या ठाकूर यांना होणार आहे. वॉर्ड क्रमांक 58 मध्ये अटीतटीची लढत आहे. म्हणजे कोणाला किती, गेल्या वेळी 1000 मता की 1200 मतांनी महायुतीला तिथे आघाडी होती. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. मनसेला काही मतं तिथे मिळू शकतात. जर मनसेला तिथे मतं मिळाली तर तो फटका हा महायुतीला असणार. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जी मताधिक्य असेल ते जेमतेम 1000 ते 800 मतांचं असणार. त्यामुळे एकंदरीत गोरेगावाचा जर तुम्ही झालेलं मतदान पाहिलं तर मला असं वाटतं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं 90ची स्थिती 595 मतांनी जसे सुभाष देसाई विजयी झाले तसे 1000-1200 मतांनी किंवा 1500 मतांनी समीर देसाई विजयी होऊ शकतात. किंवा दुसरीकडे मतदान 2 ते 3% इथे तिथे झालं. जो आपण हिशोब बघितलाय 7 वॉर्डाचा, त्यामध्ये जर 2 ते 3% मतदान इकडे तिकडे झालं
तर विद्या ठाकूर या 4 ते 5 हजार मतांनी निवडून येऊ शकतात. पण इतकं निश्चित आहे की टफ फाईट आहे. समीर देसाईने एकीकडे मेहनत घेतली आहे, त्याला मतदारांनी किती साथ दिली आहे हे उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत स्पष्ट होणार. भाजपने देखील प्रचंड मेहनत घेतली, त्यांचे रस्त्यावर कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा. भाजपने शेवटच्या 15 दिवसात लोकांच्या मनामध्ये जे हिंदू लोक आहेत किंवा जैन, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, ब्राह्मण, साऊथ इंडियन, पंजाबी यांच्या मनामध्ये असं निर्माण केलं की हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. जर हे हिंदुत्व चाललं तर त्याचा निश्चितपणे फायदा हा विद्या ठाकूर यांना होणार आहे. आजची जर एकंदरीत स्थिती पाहिली तर खरी लढत ही झालेली आहे ती महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आहे. कोणी 15 आणि 20 हजाराने निवडून झाला तर तो फार मोठा चमत्कार असेल, पण तसा चमत्कार एकंदरीत मतदान बघितल्यानंतर वाटत नाही. असंच वाटतं की समीर देसाई जर विजयी झाले तर जेमतेम 1.5-2-2.5 हजारच्या मताने जिंकू शकतात. विद्या ठाकूर विजयी झाल्या तर 4.5 ते 6 हजारचा त्यांचा गॅप असेल. पण ही अटीतटीची लढत येईल. लोकांना जे वाटत होतं की काय होणार, कारण अमोल कीर्तीकरांच्या वेळी तुम्ही बघितलं तर सगळ्यांना वाटत होतं की नाही अमोल कीर्तीकरांना लोक साथ देतील, त्यांची हवा होती. महाविकास आघाडीने एक मोठी हवा त्यांची निर्माण केली होती. आणि नंतर जेव्हा निकाल आला तेव्हा कळलं की 24,000 मतांनी हे वायकर या ठिकाणी आघाडीवर होते. म्हणजे ज्या वायकरांचा थांग पत्ता नव्हता, ते गोरेगावकर नव्हते, काही नव्हते, त्या उलट अमोलने भरपूर कामं केलेली. मात्र तरी देखील इथे कामं करत जे तुम्ही किती कामं करा लोकांना फरक पडत नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालंय. इथे पैसेही मोठ्या प्रमाणावर वाटप झालेलं आहे. अनेक ठिकाणी मंडळांना, तरुणांना, झोपडपट्टी भागात, चाळ भागामध्ये पैशाचं वाटप झालंय. 100% कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र पक्ष यांनाही पैशाचं वाटप झालंय. त्यामुळे तुम्ही किती कामं करा 5 वर्ष. सध्याची स्थिती गोरेगावची अशी आहे की कामं करून तुम्हाला मतं मिळणार नाही. तुम्ही पैसे जमा करा, तुमच्याकडे पैशाची एक अशी तजवीज करून ठेवा की आपण शेवटच्या 8 दिवसामध्ये लोकांमध्ये फिरून पैसे वाटू शकतो, याला बेंच देऊ शकतो, त्याला व्यायामशाळेत साहित्य देऊ शकतो, त्याच्यासाठी आपण एखादं गार्डन उभं करू शकतो, तर तुम्हाला ती मतं मिळणार आहे. मनसेने भरपूर कामं केली, पण मनसे आज 3ऱ्या क्रमांकावर आली. कदाचित मला असं वाटतं की 3ऱ्या क्रमांकावर आली. काही होऊ शकतं, पण मनसेची भूमिका ही महत्वाची असणार. हे मी माझ्या वृत्तपत्रातूनही लिहिलं आणि आजही तुम्हाला सांगतो. त्याला कारण असं आहे की मनसेला जर 10,000च्या खाली मतं आली तर निश्चितपणे त्याचा फायदा हा समीर देसाईंना होणार, कारण मराठी मतं आहे, आणि नुकसान हे विद्या ठाकूर यांचं होणार. मात्र जर मनसेने 17 ते 18 हजाराच्या वर मतं घेतली तर त्याचा फटका हा समीर देसाई यांना बसेल आणि फायदा हा विद्या ठाकूर यांना होईल. जेमतेम निकाल यायला 14 ते 15 तास राहिलेले आहेत. तेव्हा गोरेगावकरांचंही तेच लक्ष आहे की कोण बाजी मारणार. समीर देसाई नावाचा चेहरा आमदार म्हणून पुढे येणार की विद्या ठाकूर या पुन्हा एकदा विजयी होऊन हॅट्रिक साधणार. मी अमित जोशी तुमची रजा घेतो. उद्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विषय घेऊन आणि राजकीय नसलेला विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.